पण पाहतोय उद्धव ठाकरे आता काही वेळातच पत्रकार परिषदेसाठी दाखल होत आहेत। शिवतीर्थवर त्यांच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत। काही वेळातच ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्यांची भूमिका काय हे देखील आपल्याला काही वेळातच समजणार आहे। विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जवर नीटच्या पेपर फुटीच्या संपूर्ण प्रकरणाबद्दल आता ठाकरे बंधू काय बोलणार हे आपल्याला काही वेळातच कळणार आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंची आज एक संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। 26 जुलैला त्यांच्याकडून एक आंदोलन पुकारण्यात येणार आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी, ती घोषणा करण्यासाठी आणि एकंदर सगळं त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आता ही पत्रकार परिषद ठाकरे बंधूंकडून घेतली जाते। अवघ्या काही क्षणातच आता ठाकरे बंधू माध्यमांशी संवाद साधतील। आपल्याला त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे काही वेळातच कळणार आहे। आपण राज्यभरात देशभरात पाहतोय विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। हा मुद्दा प्रत्येकानंच लावून धरलेला आहे। मात्र आता ठाकरेंची यावरची भूमिका काय हे आपल्याला काही वेळातच समजेल। विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जवर त्यांच्या भूमिकेबद्दल आणि एकूणच मागण्यांबद्दल ठाकरे काय बोलणार हे आपल्याला काही वेळातच समजणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय महाराष्ट्रभरात आज वंचितकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। तसंच विरोधी पक्षांनी संसदेच्या आवाराबाहेर देखील आक्रमक भूमिका घेत आंदोलन पुकारलंय। सरकार विरोधी घोषणाबाजी तिथेही सुरू आहे। तर आज महाराष्ट्रातल्या राजकारणातलं विरोधी पक्ष असलेले ठाकरे बंधू आज नेमकं काय बोलणार, त्यांची भूमिका काय असणार हे आपल्याला काही वेळातच कळणार। पाहतोय उद्धव ठाकरे देखील आता शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। काही वेळातच ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद इथे पार पडणार आहे। दोन्ही ठाकरेंची भूमिका नेमकी काय असेल हे आपल्याला काही वेळातच समजेल। सरकारला विरोध म्हणून किंवा या एकंदर परिस्थितीचा निषेध म्हणून त्यांच्याकडनं 24 तारखेला एक मोठं पाऊल उचललं जाणार आहे आणि त्याची घोषणा करण्यासाठी, त्याचं स्वरूप सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। काही वेळातच ठाकरे बंधू आता संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात करतील। उद्धव ठाकरे देखील आता शिवतीर्थवर दाखल झालेत। काही वेळातच आता यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। दिल्लीत अजूनही जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आजचा हा आंदोलनाचा 35वा दिवस आहे। तिथे सोनम वांगचुक देखील अजूनही उपोषणावर आहेत। 3 दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता आणि या सगळ्याच मुद्द्यांवर ठाकरे काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण पाहतोय उद्धव ठाकरे आता शिवतीर्थवर दाखल झालेत। पत्रकार परिषदेला काही वेळातच, काही क्षणातच सुरुवात होणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे 2 पक्ष असलेल्या ठाकरे बंधूंचे 2 पक्ष, या दोन्ही पक्षांची, दोन्ही ठाकरेंची भूमिका काय असेल हे आपल्याला काही वेळात कळणार आहे। राज्यभरात देशभरात प्रत्येक विरोधी पक्षाकडून निषेध नोंदवला जातोय, आंदोलनं केली जात आहेत, निदर्शनं केली जात आहेत। मात्र आता ठाकरे बंधूंची यावरची नेमकी भूमिका काय असणार, त्यांच्याकडूनही कुठलं आंदोलन केलं जात आहे का याचा आपल्याला काही वेळातच माहिती मिळेल। उद्धव ठाकरे आता नुकतेच शिवतीर्थवर दाखल झालेत। काही वेळातच आता ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्यात ठाकरेंची भूमिका काय असणार आहे हे आपल्याला कळणार आहे। विरोधी पक्षांकडून सातत्यानं CJPच्या या संपूर्ण आंदोलनाला, त्यांच्या मागण्यांना, विद्यार्थ्यांच्या हक्काला आणि एकूणच लाठीचार्जचा निषेधार्थ त्यांना पाठिंबा दिला जातोय। महाराष्ट्राचे महत्त्वाचे पक्ष असलेले ठाकरेंचे दोन्ही पक्ष आणि त्यांच्या भूमिका काय असतील हे आपल्याला काही वेळातच समजणार आहे। काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदींनी देखील त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत
फास्टॅग कोर्ट स्थापन होणार असल्याची माहिती दिली होती. विद्यार्थी हक्कांचा कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही असं ते त्यात म्हणाले होते. तर त्यावरूनच राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींचा वॉर तिथे रंगला होता. विद्यार्थी देखील अजूनही 35व्या दिवशी जंतर मंतरवर त्यांच्या आंदोलनावर ते ठाम आहेत, त्यांच्या मागण्यांवर ते ठाम आहेत. आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत आहेत. वैदेही, आता काही वेळातच ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडणार आहे. नक्कीच आपण बघतोय की काही वेळेतच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त अशी पत्रकार परिषद या ठिकाणी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. उद्धव ठाकरे आताच नुकतेच शिवतीर्थ येथे दाखल झालेले आहेत आणि आपण बघतोय की दोन्ही भावांमध्ये खरं तर चर्चा सुरू आहे. वरच्या रूम मध्ये खरं तर ही चर्चा सुरू आहे आणि या पत्रकार परिषदेच्या अगोदर नेमकी भूमिका कशा पद्धतीनं मांडावी आणि कशा पद्धतीनं याच्या पुढचं पावलं उचलावी या सगळ्या संदर्भात खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेच्या पूर्वी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. काही वेळेतच ही पत्रकार परिषद होईल आणि नेमकी ठाकरेंची भूमिका काय आहे, बीजेपी आंदोलनामध्ये कशा पद्धतीनं पाठिंबा असेल आणि कशा पद्धतीनं मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या पूर्ण लढ्यामध्ये उतरेल हे स्पष्ट करणार आहेत. एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं खरं तर मुलांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी या दोनही पक्षाकडून आपापले जे ऍडव्होकेट्स आहेत ते देखील पाठवण्याचं काम सध्या सुरू आहे. या मुलांना सोडवण्याचं काम सुरू आहे. मात्र त्या पलीकडे कशा पद्धतीनं तरुणांना एकत्र आणता येईल आणि कशा पद्धतीनं या एकूणच आंदोलनाला एक कसलं स्वरूप देता येईल या सगळ्या संदर्भात खरं तर या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे आणि काही वेळेतच ही पत्रकार परिषद सुरू होईल. वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर आपण एकदा हेडलाईन्सवर नजर टाकूयात.